सकाळचे 5 वाजलेत. सगळं घर अजून शांतपणे झोपलेलं आहे. पण माझा दिवस सुरू झाला आहे. आज सकाळी मला मुलांचे लंच बॉक्सेस तयार करायचे आहेत. घरच्या लंचचे प्रिपरेशन करायची आहे आणि थोडी हाऊसहोल्ड कामंही कंप्लीट करायची आहेत. पण या सगळ्यामागचं एक कारण आहे. मला सकाळची धावपळ कमी करायची आहे आणि सगळ्यांसाठी वेळ काढताना स्वतःसाठीही थोडासा मी टाईम हवा असतो. आजची माझी पूर्ण 5 AM मॉर्निंग रुटीन माझ्यासोबत बघा. सकाळी लवकर उठायची सुरुवात खरं तर अलार्म बंद करण्यापासूनच होते. काही दिवस अलार्म वाजला की लगेच उठते आणि काही दिवस मनात पहिला विचार येतो, आज थोडं अजून झोपावं का? पण एकदा उठून दिवस सुरू केला की मला नेहमी वाटतं की बरं झालं उठले. कारण सकाळचे हे शांत काही तास मला खूप आवडतात. कोणी काही विचारत नाही, किचनमध्ये अजून गोंधळ सुरू झालेला नसतो आणि मनात दिवसभराच्या कामांची धावपळ सुरू झालेली नसते. फक्त मी, माझं घर आणि एक नवीन दिवस. आज माझ्यासाठी लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळ हातात असतो. घरात सगळे उठण्याआधी काही कामं पूर्ण करता येतात. मुलांचे लंच बॉक्सेस, लंच प्रेप, किचन आवरणं ही कामं जर सकाळच्या रशमध्ये केली तर एकाच वेळी खूप काही करायचं असतं. पण मला थोडा एक्स्ट्रा वेळ मिळाला की प्रत्येक काम निवांतपणे करता येतं. आणि अजून एक गोष्ट, घरातली कामं थोडी लवकर कंप्लीट झाली की नंतर मला माझ्यासाठी काही मिनटं मिळतात. म्हणून माझ्यासाठी 5 AM मॉर्निंग रुटीन म्हणजे फक्त जास्त काम नाहीत, तर दिवसात स्वतःसाठी थोडी जागा तयार करणं आहे. आता किचनमध्ये येऊन सर्वात आधी आज काय काय करायचं आहे याचा थोडासा अंदाज घेते. मी सकाळी उठल्यावर लगेच कुकिंग सुरू करण्यापेक्षा इन्ग्रेडियंट्स आधी काढून घेते. त्यामुळे सतत मला फ्रीज उघडावा लागत नाही आणि वस्तूंची शोधाशोध होत नाही. आजचं मेन काम आहे मुलांचा लंच बॉक्स आणि घरच्या लंचची तयारी. आणि सकाळी हे दोन्ही एकत्र मॅनेज करायचे असतील तर माझ्यासाठी प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कुकिंगपेक्षा कधीकधी आज काय बनवायचं हा प्रश्न जास्त वेळ घेतो. सगळ्यात आधी लंचची बेसिक प्रिपरेशन करून घेते. भाज्या चिरून घेते आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स रेडी करून ठेवते. मला सकाळी एकाच वेळी अनेक कामं सुरू ठेवायला आवडतात. पण त्यात एक गोष्ट लक्षात ठेवते, गोंधळ होऊ द्यायचा नाही. एक काम सुरू केलं की त्याचं पुढचं स्टेप काय आहे हे मनात ठेवलं की कुकिंग खूप स्मूथ होतं. आणि ऑनेस्टली होममेकर म्हणून आपला दिवस असा असतो ना, एका बाजूला कुकिंग, दुसऱ्या बाजूला मुलांचे डबे, मध्येच ब्रेकफास्ट आणि त्याच वेळी घरातलं काहीतरी काम. पण हे सगळं मॅनेज करताना मला जाणवतं की सकाळी मिळालेला एक्स्ट्रा वेळ खूप उपयोगी पडतो. आता वेळ झाली मुलांच्या लंच बॉक्सची. मुलांच्या डब्याबाबत माझा एकच प्रयत्न असतो, जेवण त्यांना आवडेल असं असावं आणि शक्य तितकं होममेड ठेवता यावं. आजचा लंच बॉक्स तयार करते. मुलांना डब्यात रोज काय द्यायचं हा प्रश्न तुमच्याही घरात असतो का? कधीकधी आपण कितीही विचार करून डबा बनवला तरी मुलं घरी येऊन म्हणतात, आई आज हे नको होतं, आणि दुसऱ्या दिवशी तेच फेवरेट असतं. मॉम लाईफ म्हणजे असंच अनप्रेडिक्टेबल आहे. पण आजचा डबा पॅक करून ठेवते आणि आत्ता लंचची कुकिंग पुढे कंप्लीट करते. आता लंचची कुकिंग सुरू आहे. एकीकडे भाजीची तयारी, दुसरीकडे बाकीचं कुकिंग. आणि अशा वेळी मला सकाळी लवकर उठल्याचा फायदा सगळ्यात जास्त जाणवतो. कारण मला सतत घड्याळाकडे बघून आता किती वाजले असं वाटत नाही. वेळ थोडा हातात असतो आणि जेव्हा आपण घाईत नसतो ना, तेव्हा काम करतानाही मन थोडं शांत राहतं. माझ्यासाठी प्रॉडक्टिव्ह मॉर्निंग म्हणजे दिवसभर फक्त काम करत राहणं नाही. महत्त्वाचं म्हणजे काम वेळेत करून स्वतःसाठी थोडी एनर्जी आणि वेळ शिल्लक ठेवणं. कुकिंग जवळपास कंप्लीट झाल्यावर किचनचा छोटासा रिसेट करून घेते. काउंटर क्लीन, वापरलेली भांडी त्यांच्या जागेवर आणि किचन शक्य तितकं टायडी. मला सकाळी उठल्यावर सगळं परफेक्ट ठेवायचं नसतं. फक्त एवढंच वाटतं की दिवस सुरू करताना घरातला बेसिक मेस तरी कमी असावा. कारण सकाळी किचन क्लीन असेल तर पुढचा ब्रेकफास्ट किंवा लंच बनवतानाही मनावर एक्स्ट्रा प्रेशर येत नाही. आता बाहेरही उजाडायला सुरुवात झाली आहे
आणि घरातलीही हळूहळू सगळे उठायला सुरुवात झाली. काही वेळापूर्वी जे घर अगदी शांत होतं तिथे आता सकाळची लगबग सुरू झाली आहे. पण आज मला ती नेहमीसारखी हेक्टिक वाटत नाही, कारण लंच बॉक्स रेडी होत आहे, लंचची बरीच तयारी झाली आहे आणि किचनही बरंच आवरलं गेलं आहे. आणि हेच मला 5 AM रुटीनबद्दल आवडतं. दिवस माझ्यावर धावत येण्याआधी मी दिवसासाठी थोडी तयार असते. आणि आता माझा फेवरेट पार्ट, माझं मी टाईम. आपण दिवसभर घर, मुलं, फॅमिली आणि कितीतरी गोष्टी मॅनेज करत असतो. म्हणून स्वतःसाठी दिवसातून काही मिनटं काढणं सेल्फिश नाही, ते रिचार्ज होण्यासाठी आहे. तर अशी होती माझी आजची 5 AM मॉर्निंग रुटीन. लवकर उठणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. प्रत्येकाची लाईफस्टाईल आणि रुटीन वेगळी असते. पण जर तुम्हाला सकाळची धावपळ कमी करायची असेल, हाऊसहोल्ड चोर्स थोडे निवांतपणे कंप्लीट करायचे असतील आणि त्याचसोबत स्वतःसाठी थोडासा मी टाईम हवा असेल, तर तुमच्या रुटीनमध्ये थोडा एक्स्ट्रा मॉर्निंग टाईम ट्राय करून बघा. कदाचित तुम्हालाही जाणवेल सकाळी मिळालेला एक्स्ट्रा वेळ म्हणजे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत घरात राहा, खुशीत राहा. बाय मंडळी.